आज मार्गशीर्ष महिना, पहिला गुरुवार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. श्री शंकर महाराज की जय. ओम साईराम. दत्त महाराज आणि या दत्त महाराजांची भारतभर असलेली काही मोठमोठी श्रद्धास्थानं, मंदिरं, ठिकाणं त्यांची, त्यातल्या त्यात 10,000 पायऱ्या असलेलं जुनागडमधील गिरनार पर्वतावरील एक जागृत ठिकाण. खूप लोक आपल्या दत्त संप्रदायात दत्तभक्ती करणाऱ्या व्यक्ती या दत्ताच्या सर्व ठिकाणांना भेट देण्यासाठी अतिशय उत्सुक असतात. ज्याला या भक्तीमध्ये जसजसे अनुभव येत जातात तसतशी त्याच्या मनाची प्रगल्भता, त्याची मनाची प्रसन्नता ही वाढत गेलेले असे अनेक अनुभव सांगणारे दत्तभक्त मिळतात. मग या दत्तभक्तीमध्ये प्रसिद्ध असलेली ही काही मंदिरं, यामध्येच पूजनीय टेंबेस्वामी महाराज म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती, ज्यांना दत्ताची रूपं म्हणून गणलं जातं, त्यापैकी हे एक. आता पहा, आपण एखाद्या मंदिरात गेलो, मंदिराची पवित्रता, तिथे अधूनमधून होणारा तो घंटानाद, या सगळ्या गोष्टी, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा त्या संपूर्ण परिसरात निर्माण झालेली असते. त्यातून तिथे जे प्रतिष्ठापित झालेलं देवस्थान, तिथले देव, जे काही देव आपण मानत असू, कोणतंही मंदिर असो, तिथे त्या त्या देवाचं अधिष्ठान असतं. थोडक्यात शुद्ध मराठीमध्ये बोलायचं झालं तर त्या त्या मंदिरामध्ये त्या त्या देवाचीच सत्ता सुरू असते. जरी तुमच्या डोळ्यादेखत कोणते निर्णय तुम्हाला मानवी निर्णय वाटत असतील, तरीही त्या प्रत्येक निर्णयाच्या मागं कुठे ना कुठे त्या देवाचं अधिष्ठान असतं. समजा दत्त मंदिरात गेलात तर तुम्हाला त्या दत्त महाराजांच्याच कृपेने सगळं घडताना पाहावं लागेल, दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला काही नाक खुपसण्याचा अधिकार बिलकुल नाही आहे. समजा तुम्ही एखाद्या महादेवाची पिंड असलेलं शंकराचं जागृत देवस्थानला गेलात, कुठल्याही ज्योतिर्लिंगाला गेलात, तर तिथे भगवान शंकराचं अधिष्ठान असतं. त्याच्या मर्जीनेच सगळं चाललेलं असतं. त्यामुळे जरी तुम्हाला कोणत्या अप्रिय गोष्टी दिसल्या तरी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या अप्रिय दिसणाऱ्या गोष्टीकडं सुद्धा त्या देवाचं नक्की लक्ष असेल, एवढाच विश्वास बाळगायचा आहे. आणि मग उगीचच आपण दर्शनाला आलो आणि नसत्या फंदात पडत जायचं, अशी काही लोकांची प्रवृत्ती असते. शेवटी मंदिर असो, कुठली जत्रा असो, किंवा कोणतंही गर्दीचं ठिकाण असो, समान प्रवृत्तीची माणसं एकत्र आलेली असतील तरीही त्यांच्यामध्ये मतभिन्नता, वागण्यामध्ये भिन्नता, या गोष्टी तुम्हाला दिसणारच. त्या तुम्हाला डोळेझाक करावी लागेल, सहन कराव्या लागतील. आणि विनाकारण आपण त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा घडवून आणू शकतो का म्हणून मध्ये मध्ये करणं हे चुकीचं आहे. त्या देवाचं अधिष्ठान असलेल्या ठिकाणी आपण सत्ता गाजवण्याचा केलेला तो एक प्रयत्न असतो. काही गोष्टी घडतात, अप्रिय गोष्टी घडतात देवस्थानला. आजकाल तर ते प्रमाण खूप वाढत गेलं आहे. आता देव आहे का नाही याच्यावरनं सुद्धा खूप ठिकाणी बहस होताना दिसते. अगदीच जे नाही म्हणतात त्यांच्यासाठी मी एक वाक्य नक्की उच्चारीन. देव नाहीच असं म्हणणारी कितीतरी लोक जेव्हा मरणांतिक यातना व्हायला लागतात वृद्धत्वामुळं,
जेव्हा नॅचरल डेथकडं शरीर चालायला लागतं, त्या शरीरातून आत्मा बाहेर पडण्याची वेळ जेव्हा यायला लागते आणि ती वेळ जेव्हा निघून जायला लागते, खूप उशीर व्हायला लागतो, असं त्या शरीराला जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा आयुष्य जर देव न मानण्यात गेलेलं असेल तरीसुद्धा त्याच्या मुखातनं पहिल्यांदा काय येतं? देवा बास रे आता, देवा घेऊन चल रे आता. वाय दिस इज सो? का? आता अशी अनेक वेळा उदाहरणं दिली गेली आहेत की देव आहे का नाही. देव आहे असं सांगणारी माणसं सांगतात, 2 मिनटं नाक बंद करून बसून दाखव. या हवेतनं तुझ्या श्वासाद्वारे जो ऑक्सिजन तू घेतोयस, जो कार्बन डायऑक्साईड सोडतोयस, हे सगळं जे चालत आहेत ना श्वास तुझे, ते त्या शक्तीवर चालत आहेत. कुणीतरी ती शक्ती आहे असं समजावणीच्या स्वरात काही लोकांना आपण सांगूचा प्रयत्नसुद्धा करतो. आता मी हे जे काही सांगतोय त्यासाठी एक छोटीशी कहाणी आहे, आणि ती कहाणी आहे प्रचंड दत्तभक्ती केलेले आपले टेंबे स्वामी महाराज यांच्या बाबतीत कहाणी आहे. वासुदेवानंद सरस्वती महाराज. एकदा दत्त महाराजांची पूजा अर्चा त्यांच्या या मंदिराच्या ठिकाणी सुरू होती. छानसं दत्त मंदिर, टेंबे स्वामी समोर बसलेले आहेत, पूजा अर्चा सुरू आहे, जपजाप्य चालू आहे, आरत्या सुरू आहेत. तेवढ्यात दत्त महाराजांना जो नैवेद्य दाखवायचा आहे असं संपूर्ण जेवणाचं भरलेलं ताट, अतिशय त्याच्यातनं एक प्रकारचा सुवास येतोय त्या ताटातनं, भरलेलं ताट अन्नाचं, हे नैवेद्य दाखवण्यासाठी त्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलं. तिथे जो काही पुजारी होता तो हे विसरून पण गेला की अजून पूजा अर्चा चालू आहे, आरती व्हायची आहे, त्यानंतर हे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी अन्न ग्रहण करायचं आहे. हे सगळं विसरून गेला आणि त्यांनी ते आलेलं नैवेद्याचं ताट, त्याला प्रचंड भूक लागलेली होती आणि त्या सुवासाने त्याला राहवलं नाही, म्हणून त्यांनी गाभाऱ्यातनं थोडासा पलीकडं जाऊन ते नैवेद्याचं ताट पूर्ण संपवलं. नेमका हा प्रकार पूजा अर्चा जपजाप्यात रममाण झालेल्या टेंबे स्वामी महाराजांना दिसला. त्यांच्या नजरेस पडली ही गोष्ट आणि तेव्हा त्यांनी त्या पुजाऱ्याला बोलवून, अरे तू मंदिराचा पुजारी आणि तू साधी ही नियमावली पाळत नाही तर मग बाहेरच्या भक्तांनी कशी पाळावी? अरे तू रोज दत्त महाराजांची सेवा करतो आणि त्यांची आरती व्हायच्या तू नैवेद्याचं ताट पण संपवलंस, हे काही बरं नाही, मला काही पटलं नाही, असं म्हणून टेंबे स्वामी महाराज यांच्या ओठातून, त्यांच्या मुखातून नको ते अपशब्द बाहेर पडले. आता टेंबे स्वामींची भक्ती दत्त महाराजांना तर माहीत होती. आपल्या अंतर्ज्ञानाने दत्त महाराजांनी टेंबे स्वामी महाराज यांचा जो काही राग झाला, जे काही अनावर झाल्यानंतर त्यांच्या ओठातनं मुखातनं पुजाऱ्यासाठी अपशब्द बाहेर पडले आरतीच्या वेळेच्या आधी, ते पाहून दत्त महाराज थोडेसे या टेंबे स्वामी महाराजांवर नाराज झाले आणि त्या गर्भगृहातून ते निघून चालले. अर्थात भक्तीच इतकी प्रचंड होती की आपला देव नाराज झाला आहे आणि तो गाभाऱ्यातनं बाहेर चालत निघालेला आहे, तो मंदिर सोडून चालला आहे, हे टेंबे स्वामी महाराजांच्या लक्षात आलं. त्यांनी पुन्हा एकदा दत्त महाराजांची प्रार्थना केली, मी चुकलो, मला माफ करा, अशी माफी पण मागितली. तथापि चिडलेल्या दत्त महाराजांनी त्यांना पुढील 3 दिवस एक क्षणसुद्धा दर्शन दिलं नाही. यानंतर मग टेंबे स्वामी महाराज सतत त्यांना विनवणी करत राहिले आणि 3 दिवस दर्शन न झाल्याने 4थ्या दिवशी त्यांनी एक आरती म्हणायला सुरुवात केली. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. ही जी काही आरती आहे ती टेंबे स्वामी महाराजांनी म्हणायला सुरुवात केली. त्यावेळेस दत्त महाराज पुन्हा प्रसन्न झाले. त्यांनी दर्शन दिलं, समोर येऊन उभे राहिले. तेव्हा टेंबे स्वामी महाराजांनी पुन्हा चरणस्पर्श केला आणि मी चुकलो, मला माफी असावी, पण त्या पुजाऱ्याचं पण चुकलं ना, त्याच्यामुळं मला राग अनावर झाला. तेव्हा दत्त महाराजांनी विचारलं टेंबे स्वामींना
की या मंदिरामध्ये कोणाची सत्ता चालते. तेव्हा टेंबेस्वामी महाराज अगदी विनयशीलतेने म्हणाले, दत्त महाराज, आपलीच सत्ता चालते, आपलंच मंदिर आहे. तेच सांगतोय तुला. माझं इथं अधिष्ठान आहे, माझं चारी बाजूला लक्ष असतं, हे तू विसरलास भक्ता. असं म्हणून त्यांनी टेंबेस्वामी महाराजांची चूक दाखवून दिली. माझं लक्ष सगळ्या गोष्टींकडं असतं, त्यामुळं तुम्हा कोणाला तिथं लक्ष घालण्याची गरज नाही. आणि अंतर्गत गोष्ट तुला मी आत्ता सांगतो की त्या पुजाऱ्यांनी 3 दिवस त्याला अन्न मिळालं नव्हतं. तो प्रचंड भुकेला होता आणि हे तुम्हाला नाही कळणार, मला समजलं होतं. आणि म्हणून मी नैवेद्याचं ताट नेहमीपेक्षा लवकर गाभाऱ्यात मागवलं होतं. त्याच्या ताट संपवण्यामागं मीच होतो. आता काय बोलशील? असं म्हटल्यानंतर टेंबेस्वामी महाराजांसारखा आध्यात्मिक रस्त्यावरती चालणारा, टोकावर पोचलेला, उच्च कोटीचं अध्यात्म अनुभव संपन्नता ज्यांच्याकडं होती, प्रचंड दत्तभक्ती केलेली जी व्यक्ती होती, त्या व्यक्तीच्या बाबतीत जर देव असे निर्णय देत असतील, 3-3 दिवस त्यांना दर्शनापासून वंचित ठेवत असतील, तर तुम्ही आणि आम्ही राग दाखवल्यानंतर आपलं सगळं आयुष्यसुद्धा व्यर्थ होऊ शकतं. मतिता अर्थ असा आहे की तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी जर तुमच्या डोळ्यासमोर घडत असतील आणि जर तुम्ही त्यावेळेस एखाद्या मंदिरातली गोष्ट पाहत असाल, तर त्या मंदिरामध्ये असलेल्या देवाचं जे अधिष्ठान आहे त्याला ओलांडून तुम्ही तिथं मध्यस्थी करण्याची, तुम्ही काही चांगलं सांगायला जाण्याची काहीही गरज नाही. तिथं घडणाऱ्या सगळ्या प्रिय आणि अप्रिय गोष्टींकडं त्या त्या देवाचं लक्ष नक्की असतं, असा हा संदेश या छोट्याशा कहाणीतनं दिला गेला आहे. थोडक्यात जीवन हा पण एक आध्यात्मिक मार्ग आहे. भले तुम्ही अध्यात्मात असा अगर नसा, आध्यात्मिक मार्गाला गेलेल्या व्यक्ती जर मंदिरामध्ये स्वतःच्या रागावर कंट्रोल करू शकत नसतील, तर त्यांनी आत्तापर्यंत केलेला आध्यात्मिक मार्गातली प्रगती ही सुद्धा संपून जाऊ शकते, असाही एक गोड सल्ला या छोट्याशा गोष्टीद्वारे द्यायचा प्रयत्न झालेला आहे. मार्गशीर्ष महिना, आज गुरुवार, एक चांगला दिवस, पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा, म्हणून सहज जी मला गोष्ट माहीत होती त्या गोष्टीद्वारे थोडासा सगळ्या भक्तांच्या मनाला रमवण्याचा केलेला हा प्रयत्न. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.